सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान जल परमपूज्य चातुर्य चक्रवर्ती समाज आचार्य शांती सागर जी महाराज जल प्रातः स्मरणे गुरुदेव समंत भद्रमणी महाराज जल परमपूज्य आचार्य प्रेक्षात सुंदर सागर जी महाराज जल परमपूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुरेश सागर जी महाराज काल आपण मिथ्यात्व गुणस्थानाचं स्वरूप पाहिलं होतं. मिथ्यात्व कशाच म्हणतात? एकच वाक्य सांगायचं. मिथ्यात्व प्रकृतीच्या उदयाने जे जीवाला अतत्व श्रद्धा म्हणते, तत्वार्थाचे अश्रद्धा म्हणते, अतत्व श्रद्धा म्हणजे तत्वार्थाचे अश्रद्धा म्हणतो. त्यास मिथ्यात्व म्हणते. काही आणि तुमच्याकडे नोट्स आहेत ना, आता लिहायला वेळ ठरवायचं नाही. मला लक्षात आलं का नोट्समध्ये सगळे लिहिलेले व्याख्या तुमच्याकडे नोट्स आहेत चित्रांच्या माझ्या, तर त्याच्यामध्ये सगळं पान नंबर 29 आहे मिथ्यात्व गुणस्थान. त्याच्यामध्ये मिथ्यात्व प्रकृतीची व्यवहार केलेली सुरुवातीला मिथ्यात्व प्रकृतीच्या उदयाने होणाऱ्या जीवाच्या अतत्व श्रद्धांवर परिणामाला मिथ्यात्व गुणस्थान म्हणतात. मिथ्यात्व गुणस्थान काय आहे? बाहेर कुठली वस्तू आहे का? काय? जीवाची पर्याय, जीवाचा परिणाम. हे सगळे 14 गुणस्थान जीवाचेच परिणाम आहेत. या सगळ्या परिणामामध्ये एकच जीव आहे. द्रव्य दृष्टीने पाहिलं तर कोण आहे तो? एक जीवच आहे. आणि पर्याय दृष्टीने पाहिलं तर हे 14 गुणस्थान. पर्याय आणि द्रव्य हे दोन्ही लक्षात घ्यायचं. प्रत्येक ठिकाणी द्रव्य पर्याय वस्तू असते, त्यामध्ये केवळ पर्याय पण असत नाही आणि केवळ द्रव्य पण असत नाही. आता असं उदाहरणार्थ की कुठले पण आता वस्तू आहे म्हणजे परमाणू आहे, तर त्यातच आपण काहीतरी चीज बनवतो ना. जसं आंबा आहे तर माशाचा बनवला आणि ते त्याचे काय काय पदार्थ बनवले. तसं एक द्रव्य आहे जगामध्ये आणि त्या द्रव्यामध्येच काय होत असतं? परिणाम होत असतं. जसं सोनं आहे तर सोन्याचं काय बनवलं तुम्ही? अंगठी, दागिने, कुंडली सगळे बनवले ना. मग द्रव्याचाच तो परिणाम झाला ना. आभूषण कशाचे बनवले? सोन्याचे. म्हणजे सोनं एक द्रव्य झालं उदाहरणासाठी. हे पण पर्यायचे सोनं पण पुद्गलाचे, परत ते उदाहरणासाठी ते द्रव्य झालं. आणि द्रव्याचे तुम्ही काय बनवला? वेगवेगळे आभूषण बनवलं तर ते त्याचे काय झाले? परिणाम. टांगते केले, मोठ्याला मोडले, त्याचे कुंडल केले, मग ते कुंडल पण मोडले, रिंगा केल्या, ते पण मोडल्या आणि त्या दुसरी जागी केली. तर हे जो बदल झाला त्याच्यामध्ये त्याला म्हणायचं परिणाम. आणि त्याच्यामध्ये जे अन्वय रूपान असतं त्याला काय म्हणायचं? द्रव्य. तर कुठेही बघितलं तर कुठेही नुसती तुम्हाला पर्याय सापडणार नाही किंवा नुसतं द्रव्य सापडणार नाही. द्रव्य आणि पर्याय एका वेळेला असणारच. तसे इतर मिथ्या दृष्टी गुणस्थान हा काय? जीवाचा पर्याय परिणाम आहे. आणि त्या परिणामामध्ये कोण आहे? कंटिन्युअस सातत्यानं जीव आहे. तो जीव समजा सम्यक दृष्टी झाला तर त्याचे पर्याय काय झाले? बदलले. परंतु जीव कोण आहे? तोच आहे. जो पहिल्या गुणस्थानात होता तोच चौथ्या गुणस्थानात, तोच काय होणार? पुढच्या गुणस्थानात जाणार. परंतु म्हणून गुणस्थान हे काय? जीवाचे परिणाम आहे. ही बाहेरची कोणती वस्तू नाही. त्या अंतरंगामध्ये जीवामध्ये जो बदल होत जातो त्याच्या परिणामामध्ये त्यालाच गुणस्थान ही संज्ञा दिलेली. पण पहिलं गुणस्थान काय आहे? तर जीवाचा मिथ्यात्व परिणाम. त्या मिथ्यात्व परिणामामध्ये काय असतं? त्याचं स्वरूप तर तत्वाचं श्रद्धा नसत नाही. जसं वस्तूचं स्वरूप आहे तसं त्याला श्रद्धा होत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात? मिथ्या
त्याला निमित्त कोण आहे? मिथ्यात्व प्रकृतीचा उदय. मिथ्यात्व प्रकृती वेगळी जीवापासून. जीव आणि कर्म भिन्न आहे. दोन द्रव्य स्वतंत्रच आहे. कर्म हे पुद्गल द्रव्याच्या परमाणूचा पिंड आहे आणि जीव हे परिणाम जो आहे तो जीवाचा परिणाम. मग ते पुद्गल आणि जीव दोन वेगळे आहेत, परंतु त्या दोघांच्या मध्ये काय आहे? निमित्त नैमित्तिक संबंध. मिथ्यात्व प्रकृतीचा उदय निमित्त आणि जीवाचा मिथ्यात्व परिणाम हे काय झालं? नैमित्तिक कार्य झालं. निमित्त नैमित्तिक दोन हे. जसं आता भगवंताचं दर्शन घेतलं ते निमित्त झालं आणि आपल्या परिणामांची विशुद्धी झाली, ते काय झालं? नैमित्तिक कार्य झालं. सूर्याचा उदय झाला, कमल फुललं. सूर्याचा उदय निमित्त झाला, कमल फुललं. हे काय झालं? ते दोन वेगळेच आहेत ना, कार्य भिन्नच आहेत. तसं द्रव्य कर्म आणि जीव हे दोन वेगळेच आहेत, परंतु दोघांच्या मध्ये कोणता संबंध आहे? निमित्त नैमित्तिक संबंध. मिथ्यात्व प्रकृतीचा उदय हे कर्माचा अवस्था आहे, जीवाची. दोन स्वतंत्र कार्य. मिथ्यात्व प्रकृतीचा उदय कोणामध्ये? कर्मामध्ये. आणि परिणाम द्रव्याचं ते मिथ्यात्वाचे किती भेद केले? तुम्ही सांगा. पाठीमागे दुसरे तुम्ही एकांत, विपरीत, विनय, संशय आणि अज्ञान. हे तुम्ही काही पण घेतलं ते नोट्स मध्ये पण आहे ना, 29 पानाचं व्याख्या. एकांत मिथ्यात्व कशाला म्हटलं? जे जीवादी वस्तूला सर्वथा एक मानते, अनेक मानते किंवा सत मानते, असत मानते. म्हणजे कुठेतरी एका धर्माला मानून दुसऱ्या प्रतिपक्षी धर्माचं निराकरण करतात, त्याला काय म्हणायचं? एकांत मिथ्यात्व. विपरीत मिथ्यात्व कशाला म्हटलं? अहिंसेच्या फळाला हिंसेचं फळ मानणं, स्त्रीला मुक्ती मानणं, योग्यला कौलाहल करणं, असं सगळं उलट. जसं हिंदू मुसलमान, हिंदू म्हणत त्याला उलट मुसलमान, तसं दिगंबर काय म्हणते त्याला उलट्या बरोबर कोण? जे बरोबर उलट मानतात. चल पुढं वैयक्तिक त्यांचं बघायचं नाही आपल्याला, आपल्यामध्ये असणारी विपरीत मान्यता काढायची. आपला सगळ्यात विपरीत ग्रहण असेल तर ते विपरीत मिथ्यात्वामध्ये येणार, मिथ्या दृष्टी होणार, ते काढून टाकायचं. तिसरं कोणतं मिथ्यात्व सांगितलं? आणि त्यांनी नवीन व्याख्या सांगितलं विनयानं मोक्ष होतो असं म्हणतात. ते केवळ विनय केल्यानंच न्यायरत्न नसलं तरी चालतंय, विनयानंच केवळ लागतो मोक्ष होतो असं म्हणतात. हे सुद्धा विनय मिथ्यात्व आहे. करायचा निषेध केला नाही, परंतु त्याच्याद्वारेच मला मोक्ष होईल, मी रत्नत्रय नाही केलं तरी, असं मानणं म्हणजे विनय मिथ्यात्व आहे. संशय मिथ्यात्व कशाला म्हटलं? जे संशय हे मदत करून टाकलं त्यांनी, सगळीकडे संशयच आहे, आपण निर्णय करू शकत नाही. निर्णय कसा करणार? कारण वस्तू एक स्वरूप नाहीये कुठली पण, कुठल्या देशात कुठल्या काळात आहे. म्हणून काय सांगायचं? प्रत्यक्षादी प्रमाणाने विविध पदार्थाविषयी दुसऱ्या देशात आणि दुसऱ्या काळात व्यभिचार असल्यामुळे, परस्पर विरोधी आपटांचे वचन प्रमाण नसल्यामुळे तत्व हेच आहे असा निर्णय करणे अशक्य असल्याने, थोडक्यात वस्तू अशीच आहे असा निर्णय कुठेही होऊ शकत नाही, करू शकत नाही. म्हणून सगळीकडे संशयच आहे असं मानणं, त्याला संशय मिथ्यात्व असं एक मतच आहे एकांचं, की तत्व हेच आहे असा निर्णय करणं शक्यच नाही. ते संशय मिथ्यात्व, संशयच मानतात सगळीकडे. पाचवं कोणतं सांगितलं? पाठीमागे सिद्धी केला काढतोस मला सांगा. अज्ञान मिथ्यात्व कशाला म्हटलं? सासूबाई सांगितलं तर सुनबाई सांगा, कोणतं एकच सांगा, नाहीतर त्याने झाले नाही. सगळ्यांनी वाचायचं. अज्ञान मिथ्यात्व
कशाला म्हटलं? हा, सांगा. सामान्य विषय दोन्हीचं पण ज्ञान नाही, निर्णय करत नाही मला अज्ञान विज्ञान. त्याच्यामुळे होणारं जे श्रद्धा, अज्ञानमूलक श्रद्धा ते अज्ञान विज्ञान. आणि 5 दृष्टांत सांगितले होते कोण आहे ते. पुढं आता आपलं हे झालं होतं गाथा, ते काय दृष्टांत महत्वाचं नाही लक्षात ठेवलं तर ठीक आहे. एकांतरित्या दृष्टिकोन आहे, एक उदाहरण त्यासाठी दिले आपल्याला. विपरीत मिथ्याचं कोण आहे त्यात ब्रह्मवादी. पुढं सप्तगाथा झाले ते आपले. ते मिथ्यादृष्टीचं लक्षण सांगितलं त्याच्यामध्ये की मिथ्यादृष्टी कसं ओळखायचं. म्हणजे ह्या जीवाला काय झालेलं आहे, 2 चुका झालेल्या आहेत. मिथ्यादृष्टी राहण्याचं कारण 2 चुका झालेल्या आहेत. वस्तू जसं आहे तसं ज्ञान नाही, त्यामुळे त्याचं श्रद्धा नाही. परंतु आपल्याला हे आपलं श्रद्धा विपरीत आहे हे माहीतच नाही, त्यालाच तो यथार्थ मानून बसलेला आहे. त्यामुळं काय झालेलं आहे, दुसरं म्हणजे एकतर वस्तूचं ज्ञान नसणं आणि ज्ञान नसताना सुद्धा खोट्यालाच खरं मानून बसलेलं आहे. म्हणजे आपलं खोटं आहे वस्तूचा, आपण ज्याला आपल्याला वस्तू मिळाली नाही त्यावेळेला काय करतो आपण वस्तूचा शोध घेतो. मग वस्तू मिळाली नाही आपल्याला असं जर आपल्याला ज्ञान किंवा श्रद्धा नसेल तर आपण ती वस्तू शोधत राहतो, अजून मला वस्तू मिळाली नाही. आणि मला असं जर समज झाला दुसऱ्याच वस्तूला मी तीच माझीच वस्तू असं मानून बसतो, मग शोधण्याची गरज राहते का? ही चूक जास्त मोठी आहे. पहिली चूक तर अजून काय आहे, माप आहे, त्याला सुधारण्याचा चान्स आहे की मला अजून वस्तू मिळाली नाही, अजून वस्तूचा शोध लागला नाही. परंतु आपली वस्तू नसताना त्या वस्तूला माझी म्हणून मी स्वीकारली, माझा शोधच बंद झाला, प्रयत्नच बंद झाले, कारण तर मला काही शोधायची गरजच नाही, तर मला मिळाली वस्तू. जर मला हे झालं असतं की माझ्याकडे वस्तू ही मिळाली नाही, ही दुसऱ्याची वस्तू आहे, तर तिथं आपण शोधत राहिलो असेल कधी तर सापडली असते. परंतु अनादी काळापासून काय आहे, जी आपली वस्तू नाही त्याला आपण आपली वस्तू मानून बसतो. शरीर आहे, स्त्री पुत्र मित्राधिक आहे, हेच माझे आहे किंवा शरीर माझे, सगळ्या शरीर रेकेंद्राला तर काही स्त्री पुत्र मित्रच नाही. परंतु तिथे गेले की त्या केंद्रीय पर्यायामध्ये काय मांडण्यात होते की ते शरीर म्हणजेच मी आहे. विंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय संज्ञा सगळ्या पर्यायामध्ये जी पर्याय प्राप्त होईल त्या पर्यायालाच आपलं स्वरूप मानतो, त्या शरीरालाच आपलं स्वरूप मानतो. आणि त्यामुळं काय झालं, शोधायची गरजच लागली नाही. मला मिथ्यात्व आहे आणि मला मिथ्यात्व दूर करायचं आहे असा भावच नाही ना, तर आपण मिथ्या दृष्टी आहे मला चुकीचं आहे हेच आपल्याला माहित नाही. त्यामुळे हा जीव सुधरत नाही. म्हणून 2 गोष्टी आपण स्वीकारायला पाहिजे की वस्तू जी आहे मी जशी मांडलेली आहे ती चुकीची आहे आणि कशी वस्तू यथार्थ आहे तशी मला जाणायची. मग त्याचा शोध जर आपला चालू राहिला तर मला मिथ्यात्व दूर करायचं आणि मला सम्यत्व प्राप्त करायचं. आणि मला कसं सम्यदर्शन प्राप्त होईल ह्याचा जर आपण शोध करत राहिलो आणि त्याचा प्रयत्न करत राहिलो तर काय होणार, एक दिवस नियमान मिथ्यात्वाचा नाश होऊन सम्यदर्शनाची प्राप्ती आपल्या झाल्याशिवाय राहणार. तर त्या दृष्टीने आपण सगळे प्रयत्न करणार ना. कुठलेही कार्य आपण जेव्हा निश्चित करतो त्यावेळेला त्याला अनुसरून काय करतो, आपण शांत बसतो का, घर बांधायचं आहे नुसतं मनात निश्चय केला शांत बसताय का, लगेच कुठून पैसे आणायचे, कोणता त्याचा कशा काढा, कशा प्रकारचं बांधायचं आहे, मग ते बांधायला पुन्हा ते द्या कॉन्टॅक्ट दिले की कसं बांधायचं, कुठलं काय बांधायचं. आणि बांधत असताना सुद्धा जाऊन आपण तिथं बघणार बरोबर बांधलंय की नाही बांधलंय, सगळे प्रयत्न चालू असतात ना. कारण का मला बिल्डिंग उभारायची आहे तर त्याला अनुसरून सगळे प्रयत्न सतत चालू असतात. आता इथे आपल्याला मोक्षरूपी महाल
तयार करायचं आहे. मग त्यासाठी किती पुरुषार्थ करणार, परंतु मला करायचं आहे असं पहिल्यांदा एकदम मनाशी ठाम निश्चय करायला पाहिजे की आजपर्यंत माझा जो मार्ग होता तो चुकीचा होता. आता खरा मार्ग कोणता आहे सुखप्राप्तीचा तो मला शोधायचा आहे आणि त्या मार्गावर मला जाऊन मोक्षाला प्राप्त करायचं आहे, खऱ्या आनंदाला प्राप्त करायचं आहे. असं जर आपण निर्णय घेतला तर 2-4 गुण लागतील, परंतु ते कार्य होणार. परंतु निश्चयच केला नाही तर, संकल्पच केला नाही तर होणार नाही. म्हणून हे मिथ्यात्व गुणस्थान समजून हे आपण जीवनामध्ये हे ठरवायचं की आपल्याजवळ मिथ्यात्व आहे, ह्या मिथ्यात्वाचा नाश कसा करायचा, माझी कशी कशी मान्यता आहे, ती मान्यता कशी चुकीची आहे, कुठं कुठं चुकते माझं, हे सगळं शोधायचं आणि त्याला काय करायचं, त्याचा परिहार, त्याचा दूर करायचा. आता अजून एक गाथा थोडी वाचूया मिथ्यात्व गुणस्थानाचं वर्णन सांगते. 18 नंबरची गाथा आहे. मिथ्या इत्थी जीवो उवैत्थं पवयनं न सद्दहति सद्दहति असद्भावम् उवैत्थं वा अणवैत्थं ते सांगतात बघायचं. मिथ्या इत्थीची ओ मिथ्या दृष्टीची त्याची काय चूक आहे ते सांगतात. म्हणजे माझी काय चूक आहे, मिथ्या दृष्टी म्हणजे मी आणि माझी काय चूक आहे, मी म्हणजे मला म्हणत नाही, सगळ्यांना सांगतात. असं सगळ्यांनी जाणायचं की मिथ्या दृष्टी जीव काय करतो, ओइठ म्हणजे उपदिष्ट, जे सर्वज्ञ भगवंताने सांगितलेलं, अद्वैताने सांगितलेलं काय पवयन प्रवचन त्याचे श्रद्धान करत नाही. जे जिनेंद्र भगवंतांनी त्यांचा उपदेश दिला त्याच्यामध्ये जे काही पदार्थाचं स्वरूप सांगितलं त्याचं श्रद्धान करत नाही. किती आपण शास्त्रामध्ये ऐकतो, किती श्रद्धान बसते आपलं. शास्त्रामध्ये काय सांगितलं, जीव भिन्न आहे, शरीर भिन्न आहे, झालं का श्रद्धान नाही, स्त्री पुत्र मित्राचे कापले नाही, श्रद्धान झालं का नाही. म्हणजे हे सांगितलेलं जे वस्तूचं स्वरूप आहे त्याला आमचं श्रद्धान होते का होत नाही. तर आमचं ज्ञानच पहिला विपरीत आहे. ज्ञान पहिला सम्यक करायला पाहिजे आणि ज्ञान सम्यक केलं की त्याला अनुसरून आपल्या श्रद्धा निर्धार होईल. किती प्रत्यक्ष आपल्याला अनुभव होतोय. सगळेजण बघतात की प्रत्यक्ष शरीर इथंच राहतंय, जीव निघून जातो, कुठल्या जगातल्या कुठल्या व्यक्तीला माहित नाही. सगळेजण प्रत्यक्ष बघतो आपण, तरी सुद्धा अशी मोहाची पट्टी आपल्या डोळ्यावर, तरी सुद्धा आनंद नाही. त्यांचं गेलं ते शरीर सोडून गेले, परंतु माझं मात्र शरीर आहे तर मी ह्या शरीरातच राहणार आहे. की जे भगवंताने सांगितलं जीवाधिक सातत्वाधिक जे प्रवचन त्याचं श्रद्धा करत नाही आणि उलट काय करतो, त्याचं तर श्रद्धा नाही आणि जे नाही त्याची श्रद्धा करतो. सद्दहति असद्भाव, असद्भावाचा श्रद्धा करतो. सगळेजण काय करतात, लक्षातून ऐकायचं, फक्त हे करायचं शिकायचं. ह्या नोट्समध्ये सगळं तुम्हाला ऑलरेडी आहे, काही लिहायची गरज नाही. आणि तुम्हाला लिहायचं असेल तर मग ते बघून, तुम्हाला काय लिहायचं असेल तर घरी लिहा. इथं काय करा, लिहिण्यात वेळ घालू नका, समजून घेण्यामध्ये वेळ घालवा. हे नोट्स त्याच्यासाठीच आहेत. आता नोट्स द्यायची काय गरज आहे का तुम्हाला, तुम्ही लिहितच असला तर नोट्स द्यायची गरज नाही, पण ते नोट्स आहेत तर लिहिण्यात वेळ घालू नका. आणि मी जसं एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही लिहित नॉलेज संपायचं नाही. ह्याच्यावर तुम्ही अभ्यास पण करू शकता या नोट्सवर आणि भाग्य की मी पहिल्यांदा मराठीत लिहिलं, ते तुम्हाला उपयोग आला. कुणाला तर एखाद्या कशाचा तर उपयोग होतोय, हिंदीवाला त्याचा उपयोग होत नाही, तुम्हाला उपयोग झाला. आता इथं प्रवचन शब्द आणि काय करतो तो, उपदिष्ट
म्हणजे मिथ्या गुरुनी वगैरे अज्ञानी गुरुनी वगैरे जे काही सांगितलं असेल किंवा कुणी न सांगता सुद्धा अनादी काळापासून त्या जीवाच्या ठिकाणी काय आहे ही विपरीत मान्यता आहे. न सांगता सुद्धा तर मुलाला कोण शिकवलं का तुझी आई आहे, हे तुझे वडील आहे, हे तुझे आजा आजी आहे, आपोआप मानतो की नाही तिथे आल्यावर हे तुझं शरीर आहे असं कोण शिकवलं का त्या मुलाला? परंतु त्याची तिथं परत झाल्यानंतर आपोआप न सांगता अशीच मान्यता होते ना की शरीर म्हणजे मी आहे. जर त्याला थोडंसं रागवला तुम्ही, किती लहान बाळ अगदी छोटं 1-2-3 महिन्याचं 4 महिन्याचं बाळ सुद्धा तुम्ही बघितले रागवले की लगेच रडायला लागते. कोण शिकवलं त्याला हे सगळं? ती सगळ्या अनादी काळापासून ती मान्यता चालतच आलेली आहे. तर इथे म्हणतात की उपदिष्ट किंवा अनुपदिष्ट सांगता किंवा न सांगता सुद्धा काय होते असा भावाचा म्हणजे जसं नाही तसं काय करतो श्रद्धा करतो. जीवाचं स्वरूप जसं नाही तसं मानतो. जीव चेतन स्वरूप आहे परंतु काय म्हणतो शरीरच मी आहे म्हणजे शरीरच जीव आहे. अचेतनला सजीव मानतो आणि जीवाला अजीव म्हणतो. आश्रवाला बंधाला दुःखरूप न मानता सुखरूप मानतो. हे मोह राग द्वेषाचे भाव होतात हे कसे आहे हे आश्रव भाव आहे. म्हणजे दुःखाला करण्यात असं कधी वाटते काय मी मुलावर प्रेम करतो हा आश्रव भाव आहे आणि तो माझ्या दुःखाला कारण आहे असं कधी वाटतं? नाही वाटत. दुसऱ्याने आपल्यावर प्रेम केलं की बरं वाटतंय, आपण दुसऱ्यावर प्रेम करायला सुद्धा बरं वाटतं, ते सुख वाटतं त्याच्यामध्ये. परंतु हा आश्रव भाव हे मन दुःखच मिळणार. वर्तमानात पण आपण तिथं दुःखीच असतो. खरं जेवढं बघा तुम्ही जिच्यावर प्रेम जास्त त्याच्या संबंधी वर्तमानात पण दुःख आहे आणि वियोग झाल्यावर पण दुःख आहे. वर्तमानात पण सारखं त्याला बरं नसलं की आम्ही दुःखी, त्याला असं खाल्लंच नाही, त्याने अमुकच केलं नाही, सारखं आणि सारखं वियोगाचा पूर्ण भीती. माझा वियोग होऊ नये, मुलगा नाही आला शाळेत नाही घरात तर काय होते अजून कसं आलं नाही, काय झालं तर नसेल लगेच आपल्याला भीती निर्माण होते. जे सगळं आपण काय केलेलं आहे की जे आपलं नाही त्याला आपलं मानून तसं श्रद्धान केलेलं आहे. हेच मिथ्यात्व आहे सांगतात. यामध्ये प्रवचन शब्द आलेला त्या प्रवचन शब्दाचे 3 अर्थ केले आचार्याने. प्रवचनाचं श्रद्धान करत नाही म्हणजे कशाचं श्रद्धान करत नाही तर आप्त आगम आणि पदार्थ एका शब्दाचे 3 अर्थ आहेत. फक्त वेगवेगळा समास सोडवला त्याचा. समास कळते का तुम्हाला? मराठीत असते समास, देव समास, बौद्धी समास, सत्पुरुष समास वगैरे मराठी शिकलाय ना तुम्ही? तर त्यामध्ये समास असतो. तसं हे समास प्रवचन शब्द. तर पहिला प्रवचन शब्दाचा अर्थ काय केला? प्रकृष्ट ज्यांचे वचन आहे. प्रकृष्ट म्हणजे उत्कृष्ट श्रेष्ठ ज्यांचे वचन आहे. कुणाचे वचन श्रेष्ठ आहे? आर्यंत भगवंतांचे. जे आप्त त्याला काय म्हणतात? आप्त वितराग सर्वज्ञ हितोपदेशी जे आहेत त्यांचं वचन कसं आहे या जगामध्ये सगळ्यात उत्कृष्ट आहे. कारण का ते सत्यपण आहे, सुंदरपण आहे. सत्य कोणतं असतं की जे त्यांचं वचन कसं आहे आणि त्यांचं वचन कसं आहे सत्यपण आहे, सुंदरपण आहे. तर असं ज्यांचं वचन आहे ते म्हणजे कोण झाले? आप्त. पण प्रवचन शब्दाचा अर्थ काय झाला? आपण एकच मानतो प्रवचन म्हणजे प्रवचन चालतं पंडितींचं प्रवचन. तर प्रवचन शब्दाचा अर्थ आहे भगवान आप्त. आणि दुसरं प्रवचन शब्दाचा अर्थ केला आगम. प्रवचन म्हणजे आगम म्हणजे प्रकृष्टाचे जे वचन, प्रकृष्ट पुरुषाचे वचन. प्रकृष्ट पुरुष कोण आहे? सर्वज्ञ भगवान. आणि त्यांचं जे वचन आहे त्यांची जी दिव्यध्वनी आहे त्याला प्रवचन म्हटलं. वास्तविक ही प्रवचन संज्ञा सर्वज्ञ भगवंतांच्या दिव्यध्वनीलाच आहे. आज त्यांचंच आम्ही सांगतोय म्हणून याला उच्चाराला प्रवचन म्हटलेलं आहे. तर वास्तविक प्रवचन कुणाचं असतंय? सर्वज्ञ भगवंतांचं. त्यांचं वचन प्रकृष्ट आहे. म्हणून प्रकृष्ट पुरुषांचे षष्टीतर पुरुष म्हणतात. हाय बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्ये असतं ना चंद्रासारखे तिचे मुख आहे, ती चंद्रमुखी स्त्री. चाफेच्या फुलाच्या सारखं तिचं नाक आहे, ती चाफेकरी. असे ते दुसऱ्या मध्ये येतात ते बहुव्रीही समास आहे. विशेषण बनतं. बहुव्रीही समास पण असतं, विशेषण असतं.
हे काय झालं तर षष्टी तत्पुरुष म्हणतात त्याला समास. प्रकृष्टांचे वचन म्हणजे प्रकृष्ट पुरुषाचे वचन तो कोण झाला आगम. आणि प्रकृष्ट रूपाने जे सांगितले जाते तत्व जे सांगितलं 7 तत्व 9 पदार्थ त्यांचं उत्कृष्ट रूपानं वर्णन केलं म्हणून ह्या पदार्थ ते कोण आहे पदार्थ प्रकृष्ट रूपाने जे सांगितले जातात त्याला उत्तर तत्पुरुष समास म्हणतात. तर अशा प्रकारे एका प्रवचन शब्दाचे 3 अर्थ केले आणि ह्या तिन्हीचं पण शब्दांतर असत नाही त्या दृष्टीला. ना आप्तांचा श्रद्धा नाही, ना आगमाचा श्रद्धा नाही, ना पदार्थांचा श्रद्धा नाही. खऱ्या देवशास्त्र गुरूंचं श्रद्धा अनेक प्रकार मिथ्या दृष्टीचे पण अनेक प्रकार होतात. टोडरमलजीने 7व्या अध्यायामध्ये व्यवहाराभासाच्या प्रकरणामध्ये लिहिलेले बघा. कुलापेक्षेनं व्यवहाराभासी कुलाच्या अपेक्षेनं किंवा म्हणजे स्वरूप न समजणं ह्याच देवशास्त्र गुण मानतो. वितराग देव आणि निर्ग्रंथ गुरु आणि सिद्धांत शास्त्र ह्या तीनशिवाय दुसरीकडे पाय पण पडत नाही. परंतु कोणत्या अपेक्षेनं मानतो की कुलदेवता आहेत आमची, हे कुळात आपण जन्माला तर ह्यांनाच नमस्कार करायचा असते. असेच करणारे पुष्कळ लोक आहेत. ह्या देवाला नमस्कार करतात तिथे हे उत्तर येते का हे खरे आहेत मित्र आहेत सर्व देव म्हणून मी नमस्कार करतो. नाही आमच्या आई वडिलांनी शिकवले रोज मंदिरात जायचं उठल्याबरोबर म्हणून जाणं. तर जरी हा देवशास्त्र पूर्ण मानलं तरी सुद्धा त्याचं मिथ्यात्व जात नाही. कारण का त्याला आपल्याचं श्रद्धा नाही. कोण आपल्यात कोण भगवान आहे त्याचं त्यांनी स्वरूप समजून श्रद्धा केलेलं नाही म्हणून त्याच्यामध्ये मिथ्यात्वच असतं. देखादेखी करतात किंवा सांगितलं शास्त्रामध्ये म्हणून करायचं आज्ञानुसार त्याला आज्ञानुसार व्यवहाराभासी म्हणतात. कुलापेक्षेनं धर्मधारक व्यवहाराभासी असे अनेक भेद केले. सांसारिक प्रयोजनार्थ सांसारिक प्रयोजन आम्हाला भगवंतांचे पूजा विजय केले शांती विधान घातलं तर काय होतंय पुत्राची प्राप्ती होते धन मिळतं रोग दूर होतो. ह्या सगळ्या सांसारिक प्रयोजनानं भगवंतांचं भक्ती करणं पूजा करणं हे त्याचं खरं श्रद्धा नाही का. भगवानाने सगळं सोडलं आणि आम्ही त्याच्याकडे काय मागतो तेच मागतो. चांगलं नाही म्हणून ते सोडलं की हे म्हणून परंतु आम्ही त्याच्याकडं त्याच वस्तूंची अपेक्षा करतो. ते जर ते वितरागता त्यांच्या ठिकाणी आहे तर आपण काय मागायचं त्यांच्याकडं ते वितरागताच मागायला पाहिजे. कारण त्यांच्याकडे एवढी संपत्ती असताना त्यांनी सोडली आणि आपली संपत्ती त्यांच्याकडं पुन्हा मागतो. तर म्हणून काय सांगितलं हे सगळे जी श्रद्धा आहे हे सगळे मिथ्या श्रद्धा आहे. म्हणजे खऱ्या देवशास्त्र गुरूंना जाणून मानून सुद्धा त्याच्यामध्ये कसं मिथ्यात्व राहतं हे बघायच्या ठिकाणी वस्तू स्वरूपाला न समजता भगवंतांचे स्वरूप न समजता ते भगवंतांना मानण्यासारखं आहे. म्हणून ते खरं आपल्याचं श्रद्धा नाही आगमाचं पण श्रद्धा नाही मिथ्या दृष्टीला आणि पदार्थाचं पण 7 पदार्थ 9 पदार्थ किंवा 7 तत्वांचं श्रद्धा नाही. मग तो मिथ्या दृष्टी जो आहे त्याला त्याचं जे सगळं ज्ञान आहे ते मिथ्या ज्ञान म्हणतात आणि सम्यक दृष्टीचं सगळं ज्ञान सम्यक ज्ञान. व्यवहारामध्ये आपण म्हणतो जसं हे पुस्तक आहे पुस्तकाला पुस्तक जाणलं तर मिथ्या दृष्टीचं बरोबर काय चुकीचं त्याचं सम्यक ज्ञान की मिथ्या ज्ञान. मिथ्या दृष्टी टेबलाला टेबल म्हणतो पुस्तकाला पुस्तक म्हणतो जीवाला जीव पण म्हणतो. समजा त्याचं सम्यक ज्ञान की मिथ्या ज्ञान मिथ्या ज्ञान. आणि सम्यक दृष्टी उलट तो सापाला दोरी मांडला सम्यक दृष्टी तर त्याचं सम्यक ज्ञान की मिथ्या ज्ञान असं पक्षपात करत. मिथ्या दृष्टी जसं आहे तसं जाणतोय सापाला साप जाणतोय तर त्याचं मिथ्या ज्ञान आणि सम्यक दृष्टी सापाला दोरी जाणलं किंवा दोरीला साप जाणलं तर त्याचं सम्यक ज्ञान. तर त्या मिथ्या दृष्टीमध्ये काय आहे 3 चुका आहेत.
काय सांगितलं? म्हणजे बरोबर सगळं आपल्याला त्याचं बरोबर वाटतंय मिथ्या दृष्टीचं कथन, परंतु त्याच्या ठिकाणी तरी सुद्धा त्याचं सगळं ज्ञान मिथ्या. 11 अंगाला ते सगळं जाऊ देत, तो 11 अंगाला जाणत असला तरी सुद्धा त्याचं सगळं मिथ्या ज्ञान मिळतं. हे शास्त्राचं वाचन सुद्धा त्याचं मिथ्या आहे. कुणाचं? मिथ्या दृष्टीचं. म्हणजे मिथ्यात्व असताना जे काय आगम ज्ञान असेल ते सुद्धा त्याचं मिथ्या ज्ञानच म्हणतात. का? तर त्याच्या अंतरंगामध्ये जो विपर्यास आहे, म्हणजे विपरीत मान्यता आहे, ती अजून निघाली नाही. तर 3 प्रकारचे विपर्यास सांगितले: स्वरूप विपर्यास, कारण विपर्यास आणि भेदाभेद विपर्यास. तिथं तत्त्वसूत्रामध्ये तुम्हाला शेवटचं सूत्र दिले, शेवटच्या अगोदरचं सदसतो रविशेषान दृक्षोपलब्धे मत्तवत. मिथ्या दृष्टीचं ज्ञान मिथ्या का आहे? त्याचं कारण दिलं. कुमती, कुशुक, कुअवधी ह्या 3 अज्ञानाचं कारण काय आहे? तर जो मिथ्या दृष्टी आहे तो सत आणि असत, खरं आणि खोटं याच्यामध्ये भेद जाणत नाही. म्हणजे त्याला स्वरूपाचा निर्णय झालेला नाही. स्वरूप विपरीत जाणतो, कारण पण विपरीत जाणतो आणि भेदाभेदामध्ये पण काय आहे? विपर्यास आहे. तर हे 3चं स्वरूप थोडक्यात बघू आपण. स्वरूप विपर्यास कसं जाणतो? तर तुमच्या याच्यामध्ये पान नंबर 31 आहे बघा. पहिला कारण विपर्यास आहे आणि दुसरा स्वरूप विपर्यास सांगितलाय. कुठलं पण घ्या चालतंय. हां इथं आपण स्वरूप लिहिलंय, इकडे घेतलं तरी चालतंय. स्वरूप विपर्यास पहिला खाली 2 नंबर आहे बघा. वस्तूच्या मूळ स्वरूपाला न जाणता विपरीत स्वरूप मानणे, हे काय आहे? स्वरूप विपर्यास. जसं आता प्रत्येक जण एक नवीन काहीतरी स्वरूपाची कल्पना करतात. बौद्ध काय म्हणतात? रूपाने सगळं निर्विकल्प आहे असं म्हणतात. कोण विज्ञानाद्वारे वगैरे ते रूपाने नाहीतच, वस्तू समोर दिसते तर ती नाहीच असं म्हणतात. हे दुसऱ्या मतवादींचं उदाहरण घेतलं. ते आकार रूपाने परिणत ज्ञानच आहे. म्हणजे समोर वस्तू दिसली तरी काय म्हणायचं? ती वस्तू नाही, हे ज्ञानच आहे. कारण ज्ञानाचं एकांत करतात. ते आता त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मध्ये जाता आपण आपल्यावर घेऊया. स्वरूप विपर्यास म्हणजे काय? आता जीवाचं चैतन्य स्वरूप आहे, तिथं काय म्हणणं? अचेतन मानणं. स्वतःला काय म्हणणं? अचेतन. हे शरीरच नाही आहे. शरीरामध्ये समजा ताप आला शरीराला, पुन्हा ताप आला, मला ताप आला, म्हणजे त्याच्याशी एक रूप होतो. सम्यक पण म्हणेल मला ताप आला, परंतु त्याला अंतरंगामध्ये काय आहे? ज्ञान आहे की ह्यातले जे परमाणू आहेत ते तापले, त्यातले माझे प्रदेश तापलेले. तिथं 2 आहेत. परमाणूचा गोळा आहे एक, अनंत परमाणूचा, आणि त्याच्यामध्ये चैतन्य धातूचा पिंड म्हणजे आपले चैतन्यमय प्रदेश आहे. कोण तापते त्यातलं? जवळ आहे दोन्ही पण, परंतु तापणार कोण? शरीर तापणार. तर मला काय वाटतंय? मीच तापलो, मला ताप आला. शरीर थंड होते तर मला काय वाटतंय? मीच थंड झालं. शरीर गोर आहे, मला काय वाटतंय? मीच गोर आहे. शरीर काळ आहे, मला काय वाटतंय? हे सगळं स्वरूप विपर्यास समजा आपल्याला. हे बाकीच्या लोकांचं आपल्याला होते काय माहित नसलं तर. हे सगळं शास्त्रामध्ये ते बौद्ध नैयायिकांच्या पेक्षा लिहिलेलं उदाहरण आहे. जे शरीराला जीव मानणं, जीवाला शरीर मानणं, हे सगळं स्वरूप विपर्यास आहे. जे सुखाचं कारण नाही, आता कारणामध्ये घ्यायचं ते कारण विपर्यास. तर स्वरूप विपर्यास कळलं. आता मग जिथं सम्यक दृष्टी समजा दोरीला साप म्हणलं तर सापाला दोरी म्हणतात, तर तो काय समजतोय? हे पुद्गलच आहे. पण तुम्ही मिथ्या दृष्टीला माहित आहे का की हे पुद्गल द्रव्य आहे, हे जीव द्रव्य आहे, ह्याचा त्याला स्वरूपाचा निर्णय नाही. म्हणून त्याने जरी पुस्तकाला पुस्तक मांडलं, सापाला साप मांडलं तरी सुद्धा त्याचं चुकीचं, कारण न समजता. जसं दारू पिलेला मनुष्य आईला आई म्हटला, बायकोला बायको म्हटलं तरी काय म्हणतो? तंत्रित नाही. तो तंत्रित आहे का असं म्हणतो. म्हणजे तो खरं जरी बोलण्यामध्ये आपण त्याचं खरं धरत नाही.
आणि एखादा चुकून जर समजा कोणीच ह्याच्यात सावधानपणे आपल्याला मनुष्य चुकीचं जरी म्हटलं तरी आपण त्याचं चुकीचं मानत नाही. तसे तर मिथ्या दृष्टी बाहेरून वस्तू जशी आहे तशी जाणत असलं तरी त्या वस्तूचं त्याला स्वरूप माहित नाही, म्हणून त्याचं ज्ञान मिथ्या आहे. त्या वस्तूचं त्याला कारणाच्या संबंधी विपर्यास आहे. म्हणजे वस्तू कशापासून बनली, दुसरं कारण विपर्यास. म्हणजे वस्तूच्या मूळ कारणाला न जाणता अन्यथा कारण मानणं, त्याला काय म्हणायचं, कारण विपर्यास. हे कारण विपर्यास आपल्यामध्ये किती आहे. आता समजा एखादा पदार्थ बनवला तुम्ही, काय बनवलं, मैसूर पाक येतो बनवलं, तर काय म्हणतात, हे कोणी बनवलं, मी बनवलं. ह्याचं कारण कोण आहे, मी आहे. निमित्त आहे, निमित्ताचा तुम्हाला निषेध नाही, कारण बाईच्या कोणतं निमित्त तिथं होणारच बनवण्यासाठी. परंतु ती जी बर्फी बनली ती कशापासून बनलेली आहे ते त्याचं कारण आहे. डाळीचं पीठ आहे, तूप आहे, साखर आहे, ते कारण आहे. परंतु आम्ही काय म्हणून मीच केलं, त्याच्याकडे ज्ञान असते का की ते त्याच्या उत्पादनातून बनले, ते विसरूनच जातो आपण. निमित्तालाच उत्पादन कारण मानलं नसतो. किंवा मी शिकवलं म्हणून तुम्हाला सगळ्यांना येते, मग तुमच्या तुमच्या ज्ञानाचं मी कारण आहे का, तुमच्यामध्ये क्षोक्षम आहे, तुमच्यामध्ये ती ज्ञानशक्ती आहे म्हणून तुम्हाला समजते. म्हणजे कारण विपर्यास काय करतो, जे त्या कार्याचं मूळ कारण आहे त्याला न जाणता, उपादान करणारा न जाणता काय करतो, विपरीत मानतो. तर ती इतर लोकांची मान्यता दिली ह्याच्यामध्ये, की काही लोक असे असतात की पृथ्वी आदीचे भिन्न जातीचे, म्हणजे असं अशी कल्पना आहे त्यांची की पृथ्वी रूप परमाणू वेगळे आहेत, जलरूप परमाणू वेगळे आहेत, अग्निरूप परमाणू वेगळे आहेत, आणि त्यांच्यामध्ये एक एक सगळ्या भूतलामध्ये 4 गुण मांडलेले, जे नैयायिक वगैरे आहेत ना त्याने. पृथ्वीमध्ये 4 गुण आहेत, स्पर्श, रस, गंध, वर्ण. पाण्यामध्ये 3च आहेत, रूप, रस, स्पर्श. आणि अग्नीमध्ये 2च मानतात, रूप आणि स्पर्श. त्याला काय नाहीये, अग्नीला गंध पण नाही आणि त्याला रस पण नाही, फक्त त्याचा आपल्याला गरम स्पर्श करतो आणि त्याचं रूप दिसते डोळ्याला, म्हणून 2च गुण मानले अग्नीमध्ये, 2 गुण मानलेच नाही. आणि वायूमध्ये केवळ स्पर्शच मानतात, 3 गुण मानतच नाही. आणि ह्या असे परमाणू आहेत 4 जातीचे, आणि ते त्यांच्या त्या परमाणूपासूनच ते कार्य उत्पन्न होते. परंतु ही मान्यता चुकीची आहे, कारण का असे परमाणू म्हटले वेगवेगळे, कुठला पण परमाणू कुठल्या रूपाने पण परिणाम करू शकतो. हे म्हणजे शास्त्राच्या दृष्टीने ते दिलेलं उदाहरण आहे. तुम्ही सामान्य असं समजून घ्या काय की ज्या कार्याचं जे मुख्य कारण आहे ते न जाणता ते विपरीत झालं. आता हे सम्यक दृष्टीने पुस्तकाला पुस्तक जाणलं आणि मिथ्या दृष्टीने पण जाणलं. परंतु मिथ्या दृष्टीचं मिथ्या का, तर तो काय म्हणतोय, हे पुस्तक माझं आहे, मी लिहिलेलं आहे, मी जे रचना केली. आणि सम्यक दृष्टीला माहित आहे काय की मी ह्याचा करता नाही, ह्याच्या कारणाने हे झालेलं आहे. जे प्रत्येक गोष्टीत सम्यक दृष्टीमध्ये मिथ्या दृष्टीमध्ये असा अंतर आहे की सम्यक दृष्टी काय होतो, त्या कार्याचा करता होत नाही, आणि मिथ्या दृष्टी त्या कार्याचा स्वतःला करता मानतो. म्हणून त्याच्यामध्ये काय आहे, कारण विपर्यास आहे. आणि तिसरं काय सांगितलं, भेदाभेद विपर्यास. म्हणजे कार्यापासून कारणापासून कार्य भिन्नच आहे किंवा अभिन्नच आहे असं मानणं. म्हणजे ज्याच्यापासून भेद आहे त्याच्यापासून अभेद मानणं. शरीरापासून आत्म्याचा भेद आहे आणि काय म्हणतो आपण, अभेद आहे म्हणतो. आणि ज्ञानाचं आत्म्यापासून काय आहे आणि काय म्हणतो, असं मानते ना. पुस्तकातून मला ज्ञान येतंय, येते का नाही, कुठून येते ज्ञान, पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कळते की नाही, कुठून येते असं वाटतं आपल्याला ज्ञान, दुसऱ्यांच्या मोबाईल मधून येते, कॉम्प्युटर मधून येते, पुस्तकातून येते. म्हणजे हे आपलं ज्ञान आपल्यापासून वेगळं आहे का, परंतु आम्ही काय म्हणतो, स्वतःच्या ज्ञानाला भेद मांडला. दुसऱ्यांच्यातनं मला ज्ञान आलं, पुस्तकात वाचल्यामुळे मला ज्ञान आलं,
हा तुमचा ज्ञानाचा उगाड होण्यासाठी हे निमित्त बनतं. पुस्तक तुम्ही जे वाचलं ते निमित्त आहे, परंतु त्याच्यातून ज्ञान आलं का आपल्याला? शांत बसलाय का? अवघड वाटायला काय? सोपं वाटायला का नाही? सोपं एकदम. हे सगळं आपलीच कथा आहे, दुसऱ्याची कथा चाललेली नाहीये. हे आपल्या परिणामाचे सगळं वर्णन करत आहे की असं आपण मानतो ते आपल्याला सोडायचं आहे. हे विपर्यास सोडला तर काय होणार? आपलं मिथ्यात्वाचा अभाव होऊन सम्यक्त्वाची प्राप्ती होणार. आणि तिन्ही विपर्यास सोडायची. स्वरूप विपर्यास त्याचं जे कारण आहे आणि भेदाभेद विपर्यास म्हणजे ज्याच्यापासून भेद आहे त्याच्यापासून भेद जाणायचा, ज्याच्यापासून अभेद आहे त्याच्यापासून अभेद जाणायचा, शरीरापासून भिन्न आहे तर शरीरापासून भेद जाणायचा, आणि जीवापासून आपले जे गुण आहेत ते अभिन्न आहेत. सुचेतन स्वरूप असताना अचेतन मानतो, उद्गलाचा अचेतन स्वरूप असताना त्याला जीव झाला. हा स्वरूप विपर्यास. कारण विपर्यास मध्ये काय सांगितलं? मूळ कारण न जाणता अन्यथा जाणा. एक कारण आहे ते न जाणता विपरीत. भेदाभेद विपर्यास म्हणजे काय? ज्यापासून भेद आहे त्यापासून अभेद जाणतो आणि ज्यापासून अभेद आहे त्यापासून भेद जाणतो. जसं उदाहरण सांगितलं, शरीरापासून भेद आहे तर तिथे काय म्हणतो? अभेद. आणि ज्ञानापासून आपला अभेद आहे परंतु तिथं काय म्हणतो? भेद. ज्ञान सुख हे आपले गुण आहेत, ते आपल्यापासून कसे आहेत? अभिन्न आहेत, परंतु ते भिन्न झाले. अशा प्रकारे हे विपर्यास आपला गेला निघून तर लोक काय म्हणणार त्या ठिकाणी की आपलं सम्यक ज्ञान होणार, सम्यक दर्शन, मिथ्यात्व परिणाम ठेवायचा. हे मिथ्यात्व गुणस्थान सगळ्यांचं आहे, कुणाचं नाही समजलेलं आपल्याला. हे मिथ्यात्व आहे, हेच आपल्या संसाराचं कारण आहे, बंध करायचं ते त्याग करायचं, त्यालाच परिणाम म्हणतात, मिथ्या दृष्टी म्हणतात. ह्याचा त्याग सुधारणा ज्यावेळेला त्या दृष्टीनं प्रयत्न चालू करायचे. आजपासून एक कार्य म्हणून ठेवायचं मध्ये काय? मला मिथ्यात्वाचा त्याग करायचा आहे आणि सम्यक दर्शनाची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि हे काम झालं की नाही रोज तपासून बघा. ज्या दिवशी होईल त्या दिवशी टिक करा. वहीमध्ये काम केलेले असतात ना, पण हे विसरून जाते आपल्याला काम, म्हणून घेऊन ठेवतो सगळ्या. कुठल्या तरी गावाला जायचं आहे तर काय करतो? लिस्ट बनवतो, काय काय करायचं तिथे जाऊन, ह्या वस्तू घ्यायच्या आहेत, विसरून जातो ना. तसं हे सुद्धा जीवनात आपण विसरू नये कधी की आपल्याला हे काम करायचं आहे आणि त्यासाठी जे पुरुषार्थ लागले पुरुषार्थ करायचे आहे. अशा प्रकारे पहिलं मिथ्यात्व गुणस्थान म्हणजे मिथ्या दृष्टीचं लक्षण काय ठेवायचं? पहिल्यांदा हे तर सांगितलं काय? मिथ्यात्व प्रवृत्तीच्या उदयाने त्याला तत्वाचं अश्रद्धा नसतं, तत्वाचं श्रद्धा नसतं म्हणा किंवा अश्रद्धा नसतं किंवा त्याचं विपरीत श्रद्धा नसतं. जे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलं त्याचं श्रद्धा नाही, आणि जसं सांगितलं किंवा न सांगितलं त्याच्यावर त्याचं श्रद्धा विपरीत श्रद्धा नाही. आणि सामान्य सांगितलं त्याला खऱ्या देव, ज्याला खऱ्या देव शास्त्र गुरुचं श्रद्धा नाही तर कोण आहे? तो तर डोळे झाकून मिथ्या दृष्टीचा आहे. पहिलं लक्षण त्याचं बाहेरचं बघायचं. कुठल्या देवाला मानतो? सरागी देव देवताला मानत असेल तर तो निर्माण मिथ्या दृष्टी आहे. निर्ग्रंथ गुरुना सोडून इतर गुरुना मानत असेल आणि सिद्धांत शास्त्र सोडून इतर शास्त्र आगम मानत असेल तर तो नियमान डोळे झाकून कोण आहे? त्याला गृहीत मिथ्या दृष्टी म्हणते. तो गृहीत मिथ्या दृष्टी आहे. आणि समजा तो खऱ्या देवशास्त्र गुरुला जाणतो तर तो सम्यक झाला का? त्याला का नाही झालं? तर अजून त्याच्यामध्ये अगृहीत मिथ्यात्व, आणि ते पण त्यांचं स्वरूप समजलं नाही खऱ्या देवशास्त्र गुरूंचं, आणि 7 तत्वांचं यथार्थ श्रद्धा त्याला झालं नाही, म्हणून तो कोण आहे? अजून मिथ्या दृष्टीचा आहे. आणि ज्या वेळेला त्याचे हे तत्वांचं अश्रद्धा विपरीत श्रद्धा सुटेल त्याला तो कोण होईल? सम्यक दृष्टी होईल. म्हणून खऱ्या देवशास्त्र गुरूंचं श्रद्धा नसणं हे पहिलं मिथ्यात्वाचं लक्षण आहे. मिथ्यात्वाचे छडामध्ये 2 भेद येतात की नाही? गृहीत मिथ्यात्व आणि अगृहीत मिथ्यात्व. गृहीत मिथ्यात्व कशाला म्हणायचं?
हा, खोट्या देवशास्त्रज्ञांना मानणं किंवा खऱ्या देवशास्त्रज्ञांना न मानणं, दोन्ही. त्याला गृहीत मिथ्यात्व म्हटलं. आणि 7 तत्वांचं श्रद्धा नसणं, त्याला अगृहीत मिथ्यात्व म्हणतात. हे अगृहीत मिथ्यात्व सुटायचं अवघड आहे सगळ्यात. गृहीत मिथ्यात्व सुटलं तरी तो सम्यक्दृष्टी झाला असं नाही. स्थूल मिथ्यात्व सोडलं त्याने, आम्ही जात नाही दुसऱ्या देवाला, आम्ही मिथ्यात्व करत नाही. तरंगामध्ये जे 7 तत्वांचं अयथार्थ श्रद्धान आहे ते सुटलं तरच त्याचं मिथ्यात्व सुटलं. पण आपल्यामध्ये जो मिथ्या भाव आहे तो समजून घेऊन त्याचा काय करायचा, आपण दूर करण्याचा प्रयत्न करायचा. हा मिथ्यात्व परिणाम आहे, परिणाम हा बदलतो. म्हणजे आपण मिथ्यात्व सुटत नाही असं नाही, सुटू शकते. मिथ्यात्वाचा अभाव नियमाने होऊ शकतो, कारण का मिथ्यात्व हा काय आहे, पर्याय आहे आणि पर्याय बदलते. परंतु त्यामध्ये असा द्रव्य जो आहे तो कोण आहे, जे मिथ्या दृष्टिकोन असतात समजून हे मिथ्यात्व पर्याय दृष्टीने आहे आणि द्रव्य दृष्टीने मी कसं आहे, त्या मिथ्यात्व प्रमाण रहित अनादि अनंत एक शाश्वत शुद्ध त्रिकाली ध्रुव आत्मा आहे. असं द्रव्य दृष्टीने स्वतःला जाणायचं. मिथ्यात्व हा त्याचा पर्याय दृष्टीने आहे, परंतु द्रव्य दृष्टीने कसं आहे मी हे सगळं जे जाणणार आहोत आपण ह्याच्यामध्ये सगळं भेदरूपानं, ते जाणून तसा मी नाही, कोणत्या अपेक्षेनं द्रव्य दृष्टीनं नाही, हे सुद्धा आपण समजून घ्यायचं त्याच्यामध्ये. आता दुसऱ्या गुणस्थानाचं स्वरूप सांगतात पुढं. 19 नंबरची गाथा काय म्हणतो असे आहे की खरे देवपुरुषशास्त्र त्याच्याबरोबर मला थोडं श्रद्धा आहे. काय घटना जीवनामध्ये घडली तर समाज विचलित होतो आणि दिवीधता करत असतो आणि त्यांच्यामुळे आता कल्याण करायला बऱ्याच सुरुवात होतो. मध्ये श्रद्धा नाहीच नाही, खरं तर समजून श्रद्धा नाही त्याला. फक्त ह्या देवानं आपल्या पूर्वीपासून मानत आलेलं आहे की आपल्या आई वडील मानतात किंवा ना जाणल्यामुळे माझं भलं होतंय असं समजून त्याने श्रद्धा केली. परंतु खरी त्यांची जी वितरागता सर्वज्ञता हे स्वरूप आहे हे समजून जर त्याने श्रद्धा केला असता तर ते विचलित झालं नसतं. किंवा ते गुण सुद्धा त्याचा समजा दुसऱ्या कुहेतू दृष्टांताच्याद्वारे त्याचं पुन्हा हे पण होऊ शकते, ते श्रद्धा विचलित पण होऊ शकते. कारण जो औक्षमिक शौक्षमिक सम्यक्त्व आहे ते सुटू पण शकते ना, त्याचं श्रद्धा बदलू पण शकते. अन्न दरुदयादो नास्य सम्मूर्ति शासन खोस खोसो आनिल सम्मतर्था समयादो चावरिति वासेसे आदिम संबंधचा आदिम सम्यक्त्व म्हणजे प्रथमोक्षम सम्यक्त्व. सम्यक्त्व 3 प्रकारचे आहे. तर आपण बघितलं तर 4थ्या गुणस्थानामध्ये 3 भाव असतात, औक्षमिक, शारीरिक आणि क्षारिक असं 3 प्रकारचं सम्यक्त्व आहे. मग त्याच्यामध्ये पहिलं सम्यक्त्व म्हटलं तर कोणतं घ्यायचं, प्रथमोक्षम सम्यक्त्व. उपशम सम्यक्त्वामध्ये पण 2 भेद केलेले, प्रथमोक्षम सम्यक्त्व आणि एक द्वितीयोक्षम सम्यक्त्व. मिथ्यात्वामधून जे सम्यक्त्व होतं त्याला म्हणायचं प्रथमोक्षम सम्यक्त्व. आणि श्रेणीवर आरोहण होण्यापूर्वी जे सम्यक्त्व होतं 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये तर त्याला काय म्हणायचं, द्वितीयोक्षम सम्यक्त्व. प्रथम जे पहिला वेळेला होते म्हणून प्रथमोक्षम असा अर्थ नाहीये त्याचा. हे प्रथमोक्षम सम्यक्त्व सुद्धा एका जीवाला असंख्यात वेळा होऊ शकते. होऊन सुटणं, पुन्हा होऊन सुटणं, पुन्हा होऊन सुटणं असं किती वेळा होऊ शकते, असंख्यात वेळा. प्रत्येक भावामध्ये असेल कितीतरी भावामध्ये त्याला असं होऊ शकते पुन्हा पुन्हा सम्यक्त्व. आपल्या ह्या मनुष्य पर्यायामध्ये एकदाच होणार, कारण आपलं आयुष्य किती आहे, थोडं आहे. प्रथमोक्षम सम्यक्त्व त्याला एकदा प्रथमोक्षम सम्यक्त्व झाल्यानंतर दुसऱ्यांदा व्हायला असंख्यात वर्ष जायला पाहिजेत. दुसऱ्यांदा व्हायला देवांना नारकींना एका भावामध्ये अनेक वेळा होऊ शकते,
कारण त्यांचं आयुष्य साधलं नाही, असंख्यात वर्षाचं आयुष्य असते त्यांना. परंतु आपलं आयुष्य किती संख्यात वर्ष, होताना एकदाच होणार, त्याच्यानंतर पुन्हा शाश्वती सम्यक. बरं, आता महत्वाचं इथं काय आहे, प्रथमोक्षम सम्यक्त्वाचा काळ ज्या वेळेला 1 समयापासून ते 6 अवलीपर्यंत शिल्लक राहतो शेषे, त्यावेळेला अनंतानुबंधीचा उदय आल्यावर ज्या वेळेला तो जीव मिथ्यात्व सोडून सम्यक्त्वाला प्राप्त झाला, त्यावेळेला काय झालं होतं, 7 प्रकृतींचा त्याने उपशम केला. 7 प्रकृती म्हणजे कोणत्या? दर्शन मुनीच्या 3. नवीन लोक समजून घ्या, दर्शन मुनीची किती प्रकृती आहेत एकूण? कोणत्या? पाठीमागे सगळ्यांनी बोलायचं, मौन राहायचं नाही, मुंग राहायचं नाही. ज्याला मी बोला म्हणतो ना त्याला सगळ्यांनी बोलायचं. कोणत्या सांगितलं दर्शन मुनीची ते सांगा पाठीमागं. सम्यक प्रकृती. आणि अनंतानुबंधीचे 4 क्रोधमान मयान, ह्या 7 प्रकृतींचा ज्यावेळेला उपशम होतो, उपशम होतो म्हणजे त्यावेळेला सांगितलं अंतर करून तिथं काय झालं, त्या स्थितीमध्ये स्थित आहे, त्याच्या उदय येत नाहीये, तोपर्यंत त्याला काय म्हणायचं, उपशम म्हणायचं. तर तसा 7 प्रकृतींचा ज्याला उदय होत नाही, त्याचा उपशम असतो, त्याला त्या जीवाला जे सम्यक्त होतं, सर्वशाब्दान होतं, त्याला काय म्हणायचं, उपशम सम्यक्त. तर ते प्रथमोक्षम सम्यक्त, ज्याला मिथ्यात्व गुणस्थानातून हे उपशम त्यांनी केला, सम्यक्त प्राप्त केलं, तर त्याला काय म्हणतात, प्रथमोक्षम सम्यक्त. आणि ज्या वेळेला तो सम्यक दृष्टी आहे, शावशमी सम्यक दृष्टी, वेद सम्यक दृष्टी, तर पुन्हा पुढे तो श्रेणी उपशम श्रेणी सांगितली ना का, ती चढायचा अगोदर त्याला एक सम्यक होते, शावशमी सम्यक्त्वातून श्रेणी चढत नाही, तिथं पुन्हा उपशम सम्यक व्हावं लागतंय. तर त्याला जे उपशम सम्यक होते त्याला काय म्हटलेलं आहे, द्वितीय उपशम सम्यक. असे 2. पहिल्या गुणस्थानातून जे सम्यक होईल त्याला काय म्हणायचं, प्रथम उपशम सम्यक. आणि वरच्या गुणस्थानातून जे सम्यक दृष्टीलाच पुन्हा ते औषधी सम्यक, शावशमी सम्यक दृष्टीलाच पुन्हा सम्यक होते श्रेणी चढण्यावर, त्याला म्हणतात द्वितीय उपशम सम्यक. पुढे लक्षात येईल तुम्हाला. आता एवढं प्रथम उपशम सम्यक लक्षात घ्या. त्याचा काय द्वितीय उपशम सम्यकाचा अंतर्भूत, ते जर आकृती काढून सगळं दाखवायचं तुम्हाला, उद्या अजून एक त्यानंतर सांगतो पुन्हा की प्रथमोक्षम सम्यक्त्वाचा काळ अंतर्भूत आहे. त्या अंतर्भूत काळामध्ये फक्त एकच समय शिल्लक राहिला होता, त्याच्यानंतर ते उपशम सम्यक सुटणार होतं त्याचं, आणि त्याच्यानंतर तो कोण वेदक सम्यक दृष्टी होईल, मिथ्या दृष्टी होईल, त्याचे अनेक मार्ग, 3-4 मार्ग. परंतु त्याला काय झालं, तिथं उपशम सम्यक होण्याच्या अगोदर त्याला एक समय शिल्लक राहिला असताना अनंतानुबंधीचा उदय आला. उपशम होताना अनंतानुबंधीचा, आणि आता तिथं उदय आला की त्या जीवाचं सम्यक्त सुटतं, ते एक समयापर्यंत सम्यक्त नाही, आणि तो अजून मिथ्यात्वाला पण प्राप्त झाला नाही, तर त्याची जी अवस्था असते त्याला म्हटलेलं आहे साधन सम्यक दृष्टी. म्हणजे तो सम्यक दृष्टी पण पाहिला नाही आणि मिथ्या दृष्टी पण नाही, ही सगळी वेगळी अवस्था आहे त्याची, म्हणून स्वतंत्र गुणस्थान ठेवलेले. तर तिथं किती कमीत कमी काय सांगितलं, 1 समय, जास्तीत जास्त किती सांगितला, 6 अवली. अवली म्हणजे पण काय आहे, असंख्यात समयांचा एक समूह म्हणजे एक अवली आहे. मग अवली किती असतो आता तुम्ही व्यावहारिक भाषेत विचारला, 1 सेकंदाचा कितवा भाग जाणता तुम्ही? आता व्यावहारिक लोकांमध्ये 1 सेकंदाचा काय काय ना, नॅनोसेकंद वगैरे, 40,000वा भाग. तिची वनस्पती सूर्यप्रकाशाला ग्रहण करते, त्यासाठी लागणार तो काय सेकंदाचा 40,000वा भाग असतो, म्हणजे एवढं. परंतु त्या सेकंदाच्या 40,000व्या भागामध्ये सुद्धा संख्यात करोड अवली होतात. किती अवली होतात? म्हणजे अवली एवढं काळाचं सूक्ष्म गणित आहे, जे सूक्ष्म आहे, छोटा काळ आहे अवली म्हणजे, आणि त्याच्यात सुद्धा किती समय होतात, एक अवलीमध्ये सुद्धा. मग असे 6 अवली शिल्लक राहिला असतात. तुम्हाला आता गणित थोडं झाल्यानंतर 1-2 तास झाल्यानंतर गणित शिकवेल, संख्यात असंख्यात अनंताचं वगैरे, त्याला ते लक्षात येईल की किती जगन्ययुक्त संख्यात समयांची एक अवली असते. म्हणजे आणि ती अवलीमध्ये आपण डोळे पापणे असं लावलेले उघडले, एक निमिष म्हणतात त्याला,
ह्याच्यामध्ये संख्यात करोड अवली होतात. म्हणजे अवली एवढं सूक्ष्म समय आहे, सूक्ष्म काळ. आणि एक समय किती सूक्ष्म असेल विचार करा. एका अवलीत असेल त्या समयात तो अवली सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. त्या आपल्या कुठल्या पण क्रियेमध्ये संख्यात अवली होतात, म्हणजे करोड अवली होतात. मग ते सांगितले की सम्यकाचा काळ किती शिल्लक राहिला होता? एक समय किंवा जास्तीत जास्त 6 अवली शिल्लक राहिला होता. त्यावेळेला त्या जीवाला काय झालं? अचानक अनंतानंदीचा उदय झाला की तो सम्यकापासून च्युत होतो. आणि मग कुठलं गुणस्थान होतं त्याला? सासाधन गुणस्थान होतं. याचं सगळं पुन्हा डिटेल उद्या आकृती काढून तुम्हाला शिकवलं. वेळ झाला, पुढचं पुन्हा शास्त्राने तर तुम्हाला आणि अर्धा तास भेटणार. डोळे बंद करा. जाना हा मी शुद्ध जीव आहे. मी कोण आहे याचा विचार करा. पर्याय अपेक्षेनं मी स्वतःला काय म्हणतो? मी मनुष्य आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी मिथ्या दृष्टी आहे, मी सम्यक दृष्टी आहे. ही सर्व पर्याय दृष्टी आहे. पर्याय दृष्टी विनश्वर, पर्याय नाशवान आहे. मग पर्याय रूपाने आपण ज्याला आपले मानले त्याचा नाशच होणार, तर आपला पण नाश होणार. परंतु हा मी शाश्वत आहे, ध्रुव आहे. पर्याय नष्ट झाले तरी मी कायम आहे. तो कोण आहे? तर हा चैतन्यमय जीव द्रव्य. सर्व पर्यायामध्ये जो एकरूप आहे तोच आहे. असा हा जीव पदार्थ अनादि अनंत अखंड शुद्ध चैतन्यमय आहे. जाणा स्वतः, या रूपाने स्वतःचे प्रतिभासन करा. हेच खरे सम्यक दर्शन आहे. परपदार्थापासून भिन्न अशा आपल्या आत्मस्वरूपाचे दर्शन करणे, त्याला जाणणे, अनुभवणे हे सम्यक दर्शन आहे. याला न जाणणे हेच मिथ्या दर्शन आहे. तर सम्यक्त्व प्राप्त करायचं तर स्वतःच्या वस्तूला समजून घ्या. कीर्ण न्याय